तर मला इच्छा आहे एखादा रोमॅन्टिक सिनेमा करायची जिथे माझे केस उडतात आणि मी खूप छान मेकअप केलेला आहे, पण ते सध्या ॲट द मोमेंट नाही येते माझ्याकडे. माझी जी सगळ्यात मोठी क्रिटिक आहे माझी बायको, तिच्याशी मी खूप चर्चा, कारण ती पहिलं मला वाईट सांगते, हे खूप वाईट केलंस तू. पुण्याहून मुंबईला आलो दिग्दर्शक व्हायला, झालो अभिनेता आणि मला सगळ्यात पहिलं मोठं अवॉर्ड मिळालं गायक म्हणून, जे टेलिव्हिजनने दिलं. एक लक्षात ठेव, तू किती व्हर्सटाईल आहेस हा भाग बाजूला ठेव. तुला कुठला निर्माता आणि दिग्दर्शक किती वेळा रिपीट करतो त्याच्यावर ठरतं तू सक्सेसफुल ॲक्टर आहेस का नाही. गोड सिनेमाचं नाव आहे आज आपल्याकडे जे भेटीला आले आहेत ते सिनेमाचं नाव आहे जिलबी. तर आपल्यासोबत जिलबीची टीम आहे. सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम तर दिग्दर्शक नितीन प्रसाद दादा नमस्कार, शिवनीताई नमस्कार. आपण आपल्या प्रथेप्रमाणे पुस्तक आणि गणपती बाप्पा देऊन स्वागत करणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं. दिग्दर्शक नितीन कांबळे, अभिनेता प्रसाद, धन्यवाद, आणि अभिनेत्री शिवानी सुरे. जेव्हा सिनेमा अशा प्रकारचा सिनेमा येणार, जिलबी नावाचा सिनेमा येणार, किंवा इकडेच बसून स्वप्नीलने आम्हाला टीजर दाखवलेला कट होतानाचा त्याचा लुक आणि सर्व, तर त्या विचार होते की नेमकं जिलबी हे नाव का ठेवलं गेलं आहे. क्राईम थ्रिलर आहे ते आम्हाला नंतर कळलं की क्राईम थ्रिलर सिनेमा असणार आहे. तर क्राईम थ्रिलर सिनेमाचं जिलबी का असावं नाव, नेमकं काय कारण आहे त्यामागचं. ती म्हण आहे, म्हणतो ना आपण, बोलता बोलता आपण म्हणतो एखाद्या माणसाला आपण जिलबीसारखा सरळ आहे. जिलबीसारखा सरळ आहे म्हणजे तो नसतो ना, तो गोलगोल असतो. तसंच काहीसं कथानक आहे, गोलगोल आहे, एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. आणि जिलबी कुणाला माहीत नाही ना, जनसामान्यपर्यंत सगळ्यांना माहिती आहे, एक फेमस टायटल आहे म्हणून जिलबी. पण जे गोलगोल आहे, तुम्ही म्हणालात की कथानक गोलगोल आहे, त्याचे त्यातले पात्रसुद्धा गोलगोल असणार आणि तशी निवड तुम्ही केली असणार त्या पात्रांची, त्या व्यक्तिरेखांची आणि कलाकारांची. तर ती निवड नेमकी कशी झाली. मग प्रसाद असेल, शिवानी असेल, स्वप्नील असेल, तुम्ही कसं त्यांना टॅप केलं किंवा या भूमिकेसाठी कसं त्यांना कन्व्हिन्स केलं. खरं तर गोष्ट आली ना, जेव्हा गोष्ट समोर आली, गोष्ट खूप छान होती. मग आम्ही आनंद पंडितांना पिच केली गोष्ट की अशी अशी गोष्ट आहे. मुळात मराठीमध्ये थ्रिलर फिल्म्स या खूप कमी येतात, खूप कमी लोक धसतात असं करायला, आणि या सिनेमाला बॅकिंग असं पाहिजे होतं मोठं. मग तर ते हो म्हटल्यानंतर मग त्या पात्रांना, त्या सिनेमातल्या पात्रांना साजेसं कास्टिंग सुरू झालं. मग त्यातलं ते एक पात्र आहे कॉपचं, जे स्वप्नीलकडे पिच करण्यात आलं. ते ऐकल्यानंतर स्वप्नील म्हणाला की मी कॉप वाटतो का मुळात. म्हटलं नाही, त्यातल्या ज्या पात्राला साजेसं आहे. मग कथानक ऐकलं, आवडलं. त्याच्यात एक अत्यंत मध्यवर्ती भूमिका आहे, जी त्या कॉपच्या समोर उभा ठाकलेलं अजून एक पात्र आहे मोठं. त्याच्यासाठी मग प्रसाददांकडे पिच केलं. तर प्रसाददा आणि मी खूप वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे मी त्यांच्याकडे काय वाईट भूमिका कधी घेऊन नाही जाणार. त्याच्यामुळे ते झाले. मग शिवानी, मग आणि असं करत 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 कास्टिंग होत गेलं. मग पर्णा पेठे, प्रणवराव राणे, गणेश यादव, अशी एक 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 कास्टिंग झाली. बस. दिग्दर्शक म्हणाले की तुमची ओळख यापूर्वीची आहे, तर ती नेमकं ओळख कशी आहे, काय नेमकं काम केलं. मी माझी जी पहिली फिल्म केली त्या फिल्मला नितीन चौथा असिस्टंट होता, बरोबर, तिसरा चौथा असिस्टंट होता. आणि त्याच्यानंतर मी अनेक ज्या वेगवेगळ्या फिल्म्स केल्या, अष्टरूपा वैभव लक्ष्मी माता, त्याच्यानंतर मी आमचे फडके, आपले काय सुभाष फडके, त्यांच्याबरोबर अनेक चित्रपट केले, त्यांच्याबरोबर नितीन असिस्टंट होता. सो मी छोट्या भावाच्या भूमिकेत किंवा मित्राच्या भूमिकेत नितीन चौथा असिस्टंट, मग नितीन सेकंड असिस्टंट झाला, तेव्हा मी हिरोचा मित्र झालो वगैरे. दोघांचं प्रमोशन एकत्रच होत आलं. आणि मग ज्या काळात मला मुख्य भूमिका मिळायला लागल्या चित्रपटात, त्याच काळात नितीन पण इंडिव्हिज्युअली सिनेमे डिरेक्ट करायला लागला. आणि मग त्याच्याबरोबर मी अनेक सिनेमे केले. स्वप्न नावाचा सिनेमा केला, सत्या नावाचा सिनेमा केला, आणि बरेच केले आपण. वेल्डन भाल्या नावाचा एक सिनेमा केला. बरेच सिनेमे आम्ही एकत्र केले. सो आमची मैत्री खूप जुनी आहे, 15-20 वर्षांची मैत्री आहे. आणि मला त्याच्यात एक कायम धडपडणारा माणूस कायम दिसत आला अनेक वर्ष,
की काहीतरी बरं तो टेक्निकली प्रचंड साऊंड आहे, त्याला कॅमेऱ्याचं ज्ञान फार उत्तम आहे, एडिटिंग सेन्स त्याचा फार अप्रतिम आहे. त्यामुळे आणि तो प्रत्येक वेळेला वेगळा चित्रपट करतो. म्हणजे कौटुंबिक करतो, कधी ॲक्शन पॅक करतो, कधी एकदम सोशल फिल्म करतो, कधी साधी सोपी फिल्म करतो, आता तो थ्रिलर करतो आहे. सो तो वेगळ्या वाटा आजमावण्याचा प्रयत्न कायम तो करत आला आहे. प्रत्येक जॉनरचा चित्रपट करण्याचा प्रयत्न करत आला आहे. कित्येकदा ते बिचारे चित्रपट अर्धवट बंद पडलेत, कित्येकदा रिलीजच झालेले नाही आहेत. त्यामुळे मला प्रामाणिकपणे असं वाटत होतं की नितीनच्या नावावर एक मोठा चित्रपट जमा व्हायला पाहिजे, चांगल्या कास्टचा, चांगल्या प्रोड्युसरचा. आणि ते सगळं या सिनेमाच्या निमित्ताने जुळून आलं. आनंद पंडितांसारखा भक्कम मोठा निर्माता त्याच्या पाठीशी उभा राहिला. त्याच्या स्वतःचा हा आवडता जॉनर आहे थ्रिलर. त्याच्यात स्वप्नील, शिवानी, मी आमच्यासारखं कास्टिंग आहे, गणेश आहे, पर्ण आहे. सो खूप चांगल्या गोष्टी या सिनेमाच्या निमित्ताने जुळून आल्या. आणि नितीननी डिरेक्ट केलेल्या सिनेमांमध्ये मी कधी मेन रोल केला आहे, कधी विलन केला आहे, कधी कॅमिओ केला आहे. त्यामुळे असं नितीनचा सिनेमा म्हणजे मी त्याला विचारत नाही, तो विचारतो मला, दादा मी सिनेमा करतो आहे, या तारखा आहेत का? मी तारखा आहेत किंवा नाहीत एवढंच सांगतो, कारण तो चांगलाच रोल घेऊन येतो माझ्याकडे ऑलवेज. सो मला माहिती आहे की या चित्रपटामध्ये माझी मध्यवर्ती भूमिका नाही आहे, मध्यवर्ती भूमिका स्वप्नील जोशीची आहे. पण माझा रोल फार महत्त्वाचा आहे, जो ज्याला टाळून सिनेमा नाही होऊ शकत. आणि या सिनेमामध्ये असं काहीतरी आहे गंमत जी मी आधी केली नाही आहे, जी मी सांगू शकत नाही, कारण ती सांगितली तर सिनेमाच ओपन झाला. तर ती गंमत मला करता आली पडद्यावर, आणि त्यामुळे या सिनेमाला नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. शिवानी, तुझा यापूर्वीचा सिनेमा वाळवी आउट ऑफ द बॉक्स होता. आता जिलबी हा सुद्धा नावाप्रमाणे सध्या आम्हाला आउट ऑफ द बॉक्स होतं, कारण का डायरेक्ट आम्हाला ते आकर्षित करते आणि त्यातलं डायरेक्ट असं आम्हाला वेगळं पण त्यात दिसत आहे त्या प्रत्येक याच्यामध्ये. तर हा सिनेमा तुझ्याकडे जेव्हा आहे, तुझे नेमके निकष का होते की हा सिनेमा करण्यामागे? तू म्हणालास तसंच आउट ऑफ द बॉक्सच आहे हाही सिनेमा. आणि माझं कॅरेक्टरसुद्धा मी आधी केलेल्या फिल्म्सपेक्षा खूपच वेगळं आहे. म्हणजे असं कॅरेक्टर मी कधीच केलेलं नाही आहे. अतिशय गोड, भोळी, भाबडी सून, आणि ते साकारणं एक बॉर्डर लाईनवरती ते थ्रू आउट द फिल्म कॅरेक्टर चालतं. सो ते प्ले करणं खूप जास्त डिफिकल्ट होतं. आणि आता अर्थातच प्रमोशन्समध्ये खूप जास्त कसरत असते अशा फिल्म्सला प्रमोट करण्याची, कारण काय सांगायचं, कितपत सांगायचं आणि कुठे थांबायचं ह्याचे विचार डोक्यात सतत सुरू असतात. पण आता सध्या तरी मी एवढंच सांगू शकते की जसं वाळवी आउट ऑफ द बॉक्स होता, तसाच हाही सिनेमा आउट ऑफ द बॉक्स आहे. आणि ती स्टोरी ऐकल्यानंतर मी तेवढी ड्राईव्ह झाले ते कॅरेक्टर प्ले करायला. सो मराठी सिनेमासाठी मर्डर मिस्ट्री हा नेहमी आउट ऑफ द बॉक्स विषय राहिला आहे, कारण तितके तुम्ही पण मगाशी म्हणालात की फार तसे प्रयोग झाले नाही आहेत. आजही तशी विरळ उदाहरणं आहेत आपल्याकडे मराठीच्या पडद्यावर. मग असा विषय यावेळेला निवडावा हे नेमकं का वाटलं तुम्हाला, हा विषय आपण घेऊन यावा? काय झालं, पॅन्डेमिक नंतर खूप वेगवेगळे विषय प्रेक्षक पाहू लागले, कारण वर्ल्ड सिनेमा तसा एकत्र झाला. आणि मग साऊथचे सिनेमे बघायला लागले, मी इराणी पण बघायला लागले, नेटफ्लिक्सवर अमेरिकन सिनेमे तर बघतात. तर वेगवेगळ्या भाषेतले सिनेमे पाहायला लागले, वेगवेगळे विषय एक्सप्लोर व्हायला लागले. तिकडचा जो हिरो आहे तो आपल्या प्रेक्षकांना हिरो वाटू लागला, म्हणजे जवळचा वाटू लागला. आता ही शर्यत सुरू झाली ना सगळ्या भाषेतल्या सिनेमाची एकत्र, त्याच्यात आपण पण त्या शर्यतीत आहोत. तर आपण जिंकलं पाहिजे ना आपल्या प्रेक्षकांना. म्हणून आता खूप फिल्म मेकर काय करतात, अशा पद्धतीचे वेगळे सिनेमा करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्याच तोच निकष लक्षात घेऊन असं स्क्रिप्ट निवडण्यात आलं असं नाही. शिवानी आणि प्रसाद, OTTवर हा जॉनर जसं ते म्हणाले की वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या देशाच्या सिनेमांमध्ये आहे आणि भारतीय प्रेक्षक किंवा महाराष्ट्रातला प्रेक्षक त्या आवडीने बघतोय. तर आजच्या घडीला मराठी सिनेमाने अशा प्रकारचे विषय हाताळावे, अधिकाधिक हाताळावे, हे किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला लोकांना एक कलाकार म्हणून प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी? खूप खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने OTTकडे प्रेक्षक वर्ग वळला आहे तो ती चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे ते काही वाईट नाही. पण नितीन म्हटलं ते बऱ्याच प्रमाणात मला पटतं की
मोठ्या पडद्यावरती त्या जॉनरचं, त्या टेक्स्चरचं काहीतरी यायला पाहिजे. आणि नॉट ओन्ली जिलबी और वाळवी, आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये प्रचंड रहस्यकथा आहेत, भयकथा आहेत, गूढकथा आहेत. तर या जॉनरचं पण यायला हवं मराठी मोठ्या पडद्यावरती, असं मला फार प्रामाणिकपणे वाटतं. खूप जण प्रयत्न करतायत असा सिनेमा बनवण्याचा. जसा जिलेबी हा वेगळा सिनेमा आहे, वाळवी वेगळा सिनेमा होता, आणि हे स्वतः अनेक प्रयत्न करतायत वेगवेगळे सिनेमे घेऊन येण्याचा. सो मला असं वाटतं की एक वंडरफुल टाईम येणार आहे येणाऱ्या पुढच्या काळात. जसं तुम्हाला मगाशी म्हणाले की अशा प्रकारच्या सिनेमांचं प्रमोशन करण्यात खूप अडचण होती, काय बोलावं काय बोलू नये याबद्दल तुझी नेमकी भूमिका काय की जितपत तू आम्हाला सांगू शकतेस? आम्हाला ट्रेलरमध्ये साधी सरळ दिसली आहे तू जर तू म्हणास, पण आम्हाला असं वाटतं की याच्या पलीकडे काहीतरी असणार आहे. त्याप्रमाणे जी जिलेबी जसं गोल नाव ठेवलं आहे त्यांनी, कितपत तू आम्हाला सांगू शकते की नेमकी भूमिका तुझी काय आणि कशी गोलगोल फिरते सध्या? नेमकी भूमिका एवढीच आहे की खूप गोड भोळी भाबडी मुलगी आहे ही, आणि जिला फक्त बॉक्सिंग करायला आवडतं. हा तिचा एक हॉबी आहे, बस, बाकी काहीच नाही. आहे ना एक कट, आहे ना एक कट. खूप तयारी करून आली, हे सांगणारच नाही अजिबात. मी बोलता बोलता हळूच एक बारीक तिकडे बघते की काय आहे, ओके आहे ना, हा एवढंच आहे, चालू शकतंय. त्यांच्याकडे बघू नको, नाही मग इकडे नाही बघितलं तर नंतर एक फोन कॉल चालेल ना, ह्याच्यानंतर एक 1-1.5 तासाचा, मी त्याला का सामोरी जाऊ. जसं शिवानी म्हणाले की तिची साधी सरळ भूमिका आहे. तुम्ही फोन चालू असतात तुमच्या ज्या ट्रेलरमध्ये बघितलंय तुमच्या भूमिकेची, तुमची भूमिका नेमकी काय आहे त्याच्यात? माझ्या भूमिकेबद्दल मी खरंच काही सांगू शकत नाही, सिरियसली सांगू शकत नाही. कारण मी तुला मगाशी म्हणालो तेवढंच की मी आधी कधीही मोठ्या पडद्यावर केलं नाही असं मी काहीतरी केलं आहे या सिनेमात. पण ते काय आहे मी सांगितलं तर संपलं. सिनेमाच म्हणजे मी स्टोरीज सांगितली तुला, त्यामुळे मला माझे हात खूपच दगडाखाली आहेत, मी काहीच सांगू शकत नाही. पण मला मजा आली एवढं मी नक्की सांगू शकतो. तुझ्या जो व्यक्तिरेखा जो टेक्स्चर आहे ना, तो मला त्यात मला जुना प्रसाद दिसतो. त्याचं कारण असं की एक 7 रोशनवीरा सारखा एक सिनेमा केलेला असतो, त्यात तुझी जी एक आउटलाईन होती त्या व्यक्तिरेखेची तशी आउटलाईन तिकडे मला दिसते. तर हे लुक सुद्धा, तर हे चरित्रात्मक भूमिकांपासून बाहेर पडण्याचं एक साधन आहे का, की असं काही निवडण्यामागचं किंवा असं काही एकदम सटल करण्यामागे? नाही, असं काही ठरवून नाही केलं. पण तसं वाटत असेल तर ते मला असं वाटतं फायद्याचं आहे. मला कायम असं वाटतं की आपल्यावर पडलेला शिक्का पुसण्यासाठी अभिनेत्यांनी प्रयत्नशील राहायला हवं. की मग चरित्र भूमिका की फक्त चरित्र असं होऊन उपयोगाचं नाही. तो किती प्रकारच्या माध्यमांमध्ये किती वेगळ्या प्रकारच्या भूमिका करू शकतो हे प्रूव्ह करण्यासाठी ॲक्टर सतत धडपडत असतो. सो मला असं वाटतं जिलबी किंवा जिलबीनंतर माझी गुलकंद नावाची फिल्म येते आहे जी खूपच वेगळ्या जॉनरची फिल्म. म्हणजे आत्ता बाकीच्या फिल्मबद्दल बोलणं हा विषय नाही, पण तुझ्या प्रश्नाला अनुसरून हां नाही तसं नाही. पण म्हणजे किंवा मीरा नावाची माझी एक फिल्म येते आहे ज्याच्यात मी एक डॉक्टरची भूमिका केली आणि ती म्युझिक थेरपीनी पेशंटला बरं करणं असा त्याचा विषय आहे. फार इंटरेस्टिंग विषय आहे आणि फार इंटरेस्टिंग फिल्म आहे. त्याच्यानंतर FIR 469 नावाची मी आत्ता एक फिल्म केली ज्याच्यात मी कॉप आहे पण त्यात मी विलन आहे. पण मला हिरो कॉप करायचा आहे जो हा मला देत नाही, हा स्वप्नीलला देतो. जिलबी 2 हां नाही जिलबी 2 मध्ये पण मी कॉप नाही होऊ शकत. आपण कथानक बदलायचं, आपण काय करू शकतो दिग्दर्शकाने. तर त्यामुळे मला असं वाटतं की जे येतं आहे ते वेगळं कसं करता येईल हा विचार त्याच्यामागे प्रामाणिकपणे आहे. पण चरित्रात्मक भूमिका केल्यानंतर ठसा उमटलाय आपल्यावर त्या भूमिकांचा असं तुला आज वाटतंय का? आणि ते पुसावाचं वाटणं इतकं ॲक्सेप्टन्स तू दाखवलंयस हे अनेक कलाकार दाखवत नाहीत, ते का? अनेक कलाकार का दाखवत नाहीत ते मला खरंच नाही माहिती. पण हे बघ, एखादी भूमिका तुम्हाला जी देते ते तुम्ही नाकारू शकत नाही. दिघेसाहेबांच्या भूमिकेने मला आजपर्यंत कधीही नाही मिळालं ते सगळं मला मिळालं. कित्येक सिनेमांमध्ये म्हणजे मी तसं स्वतः कसं म्हणू पण मी खूप चांगलं काम केलं आहे पण माझं नॉमिनेशन पण नाही झालं.
पण दिघेसाहेबांच्या भूमिकेने 1 वर्ष असं होतं की एकही पुरस्कार सोहळा असा नाही ज्यात मला सर्वोत्कृष्ट अभिनय नाही मिळाला. सगळीच्या सगळी अवॉर्ड 2023ची मला आहेत धर्मवीरसाठी. सो एखादी भूमिका तुम्हाला खूप काही देऊन जाते. दिघेसाहेबांच्या भूमिकेने मला सगळी पारितोषिकं, प्रचंड आनंद, खूप समाधान, खूप मित्र आणि असं बरंच काही दिलं. पण मला असं वाटतं की म्हणजे ती भूमिका लोकांच्या मनात आहे, लोक त्या भूमिकेवर प्रेम करत आहेत, या सगळ्याचा रिस्पेक्ट ठेवून मला असं वाटतं की तितकेच ताकदीची माझ्या आता वेगळी भूमिका यायला हवी. कारण आयुष्यभर मला फक्त त्याच भूमिकेत लोक बघत राहिले तर ते अभिनेता म्हणून मला रुचणार नाही. म्हणून मी पहिलं वाक्य असं म्हणालो की त्या भूमिकेने जे दिलं आहे मला ते मी कधीच विसरू शकत नाही किंवा मी ते नाकारू पण शकत नाही. पण मग हळूहळू त्यातनं लोकांना बाहेर काढण्यासाठी किंवा मी अजूनही खूप वेगळ्या प्रकारचं काम करू शकतो हे दाखवण्यासाठी मी प्रयत्न करायला हवेत. आणि मग ते मी कधी करू शकतो, जे येतं आहे ते काम वेगळं, मी त्याच्यात वेगळा दिसेन कसा, मी त्यात वेगळं काय काम करू शकतो माझ्या गेटअपवर, माझ्या आवाजाने, माझ्या देहबोलीतून. हा प्रयत्न येणाऱ्या प्रत्येक चित्रपटात मी केला आहे, करत राहीन. महापरिनिर्वाण नावाची एक फार महत्त्वाची आणि फार मोठी फिल्म येते माझी. त्याच्यामध्ये अजून मी खूप वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आहे. सो एका अर्थी मला आवडेल स्वतःला वेगवेगळ्या रूपात प्रेझेंट करायला. शिवानी, या सिनेमात एकीकडे प्रसाद दादा आणि एकीकडे स्वप्नील असे 2 कलाकार आणि तो मध्ये दोघांमध्ये ॲक्शन रिॲक्शनची खेळी सुरू आहे. तर तो अनुभव सांग ना मला, सेटवरचा कसा असायचा? ऑफकोर्स एक वेगळाच लर्निंग एक्सपिरियन्स असतो कुठल्याही फिल्ममध्ये तुम्ही काम करता. आणि जेव्हा तुम्ही नवीन आहात आणि तुमच्याकडे खूप शिकण्यासारखा स्कोप असतो, तर शिकणं ही प्रोसेस आयुष्यभर चालूच असते. पण ह्यांच्याकडे बघून म्हणजे स्वप्नील इज व्हेरी मच साऊंड. जेव्हा कॅमेराशी रिलेटेड काहीही असतं तर त्याची जे टेक्निकली साऊंड जो आहे ना त्याच्याकडनं ते खूप शिकण्यासारखं आहे. आणि ह्यांच्याकडनं हे शिकण्यासारखं आहे की ॲक्टर म्हणून तुम्ही कायम प्रिपेअर्ड सेटवरती आलंच पाहिजे. म्हणजे एकही रिॲक्शन किंवा ते समोरच्या ॲक्टरला वाटलं नाही वाटलं, तुम्ही प्रिपेअर्ड आहात अनप्रिपेअर्ड आहात, दॅट इज अ डिफरंट थिंग. पण तुम्ही स्वतः प्रिपेअर्ड असणं सेटवरती खूप जास्त तुमच्या कामी येतं. आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही त्यांच्या ते सेटवरती कसे वावरतायत, बोलतायत, ह्या सगळ्या गोष्टींवरनं तुम्हाला कळत असतं की तुम्हाला काय करायचं आहे पुढे. सो हा एक डेफिनेटली लर्निंग एक्सपिरियन्स होताच आणि तो येणाऱ्या प्रत्येक फिल्म बरोबर सुरूच होतो. राईट. यापूर्वी जेव्हा धर्मवीरच्या वेळेला जेव्हा प्रसादाच्या बोलणं व्हायचं तेव्हा असं होतं की बऱ्याच वर्षानंतर किंवा एक दशकानंतर त्याच्याकडे ती महत्त्वाची भूमिका त्याच्या वाट्याला आली. एक अभिनेता म्हणून त्याला चांगलं काम करायला, चांगली कामं होत होती पण एक ठसा उमटवता आला. तर तुझ्यामध्ये तुला असं वाटतं का की चांगल्या भूमिका तुला ज्या अपेक्षित आहेत तशा भूमिका यायला तुझ्यापर्यंत उशीर होतोय की उशीर झाला आहे? नाही, मला असं नाही वाटत. मी स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजते की मी करेक्ट वेळी करेक्ट जागी असते आणि मला तशी कामं मिळतात. आणि माझा स्वभाव हा आहे की जे माझ्याकडे आत्ता आहे ना त्याच्यात मी खूप सॅटिस्फाईड असते. माझ्याकडे जी गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी मी बसून सल्ट नाही करत. आता खरं तर मला इच्छा आहे एखादा रोमॅन्टिक सिनेमा करायची जिथे माझे केस उडतात आणि मी खूप छान मेकअप केलेला आहे. पण ते सध्या ॲट द मोमेंट नाही येते माझ्याकडे. पण डेफिनेटली असाही सिनेमा येईल माझ्याकडे जिथे मी फुल स्लो मोशनमध्ये पळत असेन आणि संजय जाधव मला डिरेक्ट करतात. मराठी सिनेमा आजच्या तारखेला चारी बाजूला तुला कसा दिसतोय? मला खूप आशादायी वातावरण वाटतं. म्हणजे इन सेन्स ऑफ मेकर्स, म्हणजे प्रवीण तरडे ज्या काय म्हणूया ज्या व्हिजननी सिनेमे बनवतो आहे किंवा आमचा परेश ज्या पद्धतीचे सिनेमे बनवतो आहे, निपुण धर्माधिकारी जसे सिनेमे बनवतो आहे, आमचा आदित्य सरपोतदार जसे सिनेमे बनवतो आहे, नितीन ज्या पद्धतीने सिनेमे बनवतो आहे, विजू ज्या पद्धतीचे सिनेमे बनवतो आहे, मला असं वाटतं की प्रत्येक मेकर हा वेगळं काहीतरी
करण्याचा प्रयत्न करतोय, धडपडतोय. केदार शिंदे, म्हणजे आपण जर का मागच्या 2-3 वर्षाचा एक आढावा घेतला तर तू बघ, धर्मवीर, चंद्रमुखी, वेड, झिम्मा, बाई पण भारी देवा, हंबीरराव, शेर शिवराज, पावनखिंड, वाळवी, नाचग घुमा, खूप खूप वेगवेगळ्या जॉनराचे सिनेमे मराठीत येत आहेत. खूप वेगवेगळे दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने त्याकडे बघत आहेत, अटेम्प्ट करत आहेत वेगवेगळे. सो मला असं वाटतं की प्रोड्युसर्सचा पण दृष्टिकोन हळूहळू बदलायला लागला आहे, की अनेक जण नव्या दिग्दर्शकांना संधी देऊ पाहत आहेत आणि त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेऊ पाहत आहेत. आणि ज्या सिनेमांची मी आत्ता नावं घेतली ते सगळे सुपरहिट सिनेमे आहेत, ते सगळे व्यवस्थित चाललेले सिनेमे आहेत. सो मला असं वाटतं की प्रेक्षकांवरती बोट ठेवून, प्रेक्षकांना नावं ठेवून काही उपयोग नाही. जे चांगलं आहे ते प्रेक्षक चालवतातच, जे त्यांना आवडतं ते बघतात. नवरा माझा नवसाचा 2 सुपरहिट सिनेमा आहे मागच्या वर्षीचा. किंवा तर तुम्ही चांगलं देण्यात कमी पडताय का हे तुम्ही स्वतःला पडताळून पाहिलं पाहिजे ॲज अ मेकर, बिईंग अ डिरेक्टर किंवा बिईंग अ प्रोड्युसर, की तुमची एक कलाकृती चालली नाही तर त्यातनं खचून न जातात ती का चालली नाही याचा अभ्यास करून, त्यातल्या चुका रिपेअर करून पुढच्या वेळेला तुम्ही त्या इम्प्लिमेंट करताय का नाही याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. मराठी प्रेक्षक हा फार चोखंदळ आहे आणि त्याचं मराठी नाटकावर जेवढं प्रेम आहे तेवढंच मराठी चित्रपटावर पण आहे. त्यामुळे जर काही सकस कलाकृती जेव्हा त्याच्यासमोर येते तेव्हा ती चालते. वाळवीसारखं उदाहरण परत एकदा द्यायचं झालं तर तो कमर्शियलीही सुपरहिट सिनेमा आहे आणि त्याला नॅशनल अवॉर्ड पण आहे. कच्चा लिंबूच्या बाबतीत बोलायचं तर त्याला नॅशनल अवॉर्ड आहे, पण तो कमर्शियल सक्सेसफुल सिनेमा नाही झाला दुर्दैवाने. पण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न होत आहेत मराठीत, ही फार जमेची बाजू वाटते मला. आणि एक डेफिनेटली आहे की आपण कायम मल्याळम किंवा कन्नड, तेलुगू सिनेमाशी जेव्हा मराठी सिनेमा रिलेट करतो तर त्यांचं जे चित्रपटाचं प्रेम आहे ते आपल्याकडे नाटकावर आहे लोकांचं. ते सिनेमावर आणण्याकरता आम्हाला मेकर म्हणून प्रचंड अजून कष्ट करावे लागणार आहेत आणि ते करण्याची आमची तयारी आहे. आणि तेवढ्याच प्रमाणात आम्ही लोकांना खेचून आणू असा विश्वास आत्ता तरी वाटतो. मग अशा चुकांचा उल्लेख केला की काही चुका पण घडतात त्या आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे, पण त्या चुकांचं चर्चा होते जेव्हा आपापसात तुम्ही कलाकार, दिग्दर्शक, निर्माते एकत्र बसतात, ऑफ द रेकॉर्ड, तुम्ही आपल्याला चर्चा करता या गोष्टींवर? बाकीच्यांचं मला माहीत नाही, मी चर्चा करतो. आणि मी माझी जी सगळ्यात मोठी क्रिटिक आहे माझी बायको, तिच्याशी मी खूप चर्चा, कारण ती पहिलं मला वाईट सांगते, हे खूप वाईट केलंस तू, हे नाही चांगलं झालं, हे अजून व्हायला पाहिजे. सो मी सगळ्यात पहिली चर्चा तिच्याशी करतो आणि माझ्या निर्मात्याशी करतो की तुम्हाला काही खटक, कारण फायनली लक्षात घे, निर्माता जगला तर दिग्दर्शक जगणार आहे, दिग्दर्शक जगला तर कलाकार जगणार आहे आणि युनिट जगणार आहे. सो निर्मात्याला काय वाटतं की तुमच्या काय चुका झाल्या त्याचा नक्कीच विचार केला गेला पाहिजे दिग्दर्शक म्हणून. आणि मग अनुषंगाने बारीक बारीक सगळ्या गोष्टी आल्या की इथे स्क्रीन प्लेला आपण थोडं कमी पडलो आहे किंवा इथे टेकिंग वाईज थोडं कॉम्प्रोमाइज केलं गेलं, घाई होती, त्या दिवशी शूटिंग संपवायचं होतं, आर्टिस्टची डेट नव्हती, अमुक ढमुक. पण ही कारणं तुम्ही प्रेक्षकांना नाही देऊ शकत. म्हणून ह्याचा धांडोळा तुम्ही स्वतःहून स्वतःचा घेतला पाहिजे की काय चुका झाल्या आणि त्या परत होता कामा नये. आणि त्याच पद्धतीच्या फिल्म्स तुम्ही करत राहिलात तर लोक कसं बघतील. सो तुमच्या आधीच्या फिल्मपेक्षा तुमची पुढची फिल्म वेगळी कशी आहे याचा मेकर्सनी विचार करायला, असं माझं वैयक्तिक मत आहे. नितीन सर, असं म्हणाला की निर्माता समाधानी राहायला पाहिजे, मग आपण पुढच्या कलाकृती आणखी चांगल्या बनवू शकतो. तुमचा याबाबत अनुभव काय? जिलेबी बाबत संपूर्ण सगळा योग जुळवण्यापासून ते आता यापुढे काम करण्यापर्यंत. प्रसाद जसं म्हणाले की निर्माता खूप जरुरी आहे, कारण निर्माता जगला किंवा कारण 2, 4, 5 करोड जे काही लावतो तो गट फिलिंगवर लावतो की एवढे लावूया पैसे, येतील ना येतील ही लॉटरी आहे, जसं माहीत नाही पुढे काय होणार, तरी पण तो लावतो ना पैसे. त्याचा जो विश्वास आहे ना आम्हा मेकर्सवर, तर आम्ही तो सार्थ ठरवायला पाहिजे. म्हणून आहे ना, म्हणून गोष्टच अशी निवडायला पाहिजे की हां ती जनमानसात चांगली पॉप्युलर होईल किंवा हिट होईल. आता छान करणं, सिनेमा करणं आपलं काम आहे, बाकी तर
प्रेक्षक जे काय देतील ते. तर ह्या सिनेमाच्या बाबतीत असं झालं की स्क्रिप्ट आलं, स्क्रिप्ट खूप भावलं, जसं आउट ऑफ द बॉक्स सिनेमा करायचा होता. पंडितांकडे गेलो, आता ते हिंदीतले मोठे प्रोड्युसर आहेत आणि त्यांनी हा सिनेमा गोष्ट ऐकल्या क्षणी म्हटले की चला हा सिनेमा करूया. त्यांनी पूर्ण फेट ठेवला आणि आता ते मोठे निर्माते आहेत, त्यांना माहिती आहेत मेकर्सचे प्रॉब्लेम. त्यांनी कधी हे नको ते नको असं काही केलं नाही. त्यांनी जो काय तो फुल हँड दिला आणि त्याचा रिझल्ट दिसतो आज की सिनेमा छान झाला आहे आमचा. वेगळा विषय शिवानी, जे इन्साइट्स प्रसादने सिनेमाविषयी सांगितले त्याचबाबतचं एक खूप उलाढाल टी व्ही माध्यमात होती. आतमध्ये व्यावसायिकदृष्ट्या उलाढाल आहे, कलात्मकदृष्ट्या उलाढाल आहे. मग ते डब करून प्री रिलीज करण्यापासून पटकथा घेऊन मराठी ट्रान्सलेट करून तसे मालिका बनवण्यापर्यंत सध्या सुरू आहे. कलाकार म्हणून या सगळ्या बदलाकडे तू कसं बघतेस? टी व्ही माध्यमात होणारा हा सध्या बदल सुरू आहे. मी टेलिव्हिजन, मराठी टेलिव्हिजन ऑलमोस्ट 9 वर्षानंतर करते आहे. 9 वर्षाआधीचं टेलिव्हिजन आणि आत्ताचं टेलिव्हिजन ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. इन टर्म्स ऑफ बजेट आपण म्हणूया, आपण सतत हे म्हणत असतो की मराठीला बजेट नाही आहे, पण आता आपल्याकडे छान बजेट्स आहेत. ऑल्सो आधी जो प्रॉब्लेम होत होता की आपल्याकडे बँकिंग नसायची डेली सोप करताना, सो आता तोही प्रॉब्लेम अनेक चॅनल्समध्ये येत नाही. बँकिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, म्हणून कलाकार अनेक ठिकाणी कामं करू शकतात. ॲट अ सिंगल टाईम मल्टिपल कामं तुम्ही करू शकता. आणि चेंजेस इन टर्म्स ऑफ ग्रँजर खूप वाढलेला आहे. द क्वालिटी ऑफ शूटिंग आता जर तुम्ही बघाल, आणि स्टार प्रवाहाची मी आत्ता मालिका करते, स्टार प्रवाहाची मालिका आणि स्टार प्लसची मालिका तुम्ही बघितली तर ऑलमोस्ट ते एका सेम लेवलवरती आणून ठेवलेलं आहे. सो मराठी प्रेक्षकांना सुद्धा हे बघायला एक व्हिज्युअल ट्रीट आहे की एवढं छान व्हिज्युअल आपल्याला रोज घरी बसून मिळतं आहे, तेही ॲट फ्री ऑफ कॉस्ट आपण असं म्हणूया. टी व्ही अनेक कमर्शियली खूप जास्त चेंजेस झालेले आहेत. आणि ॲक्टर्सपेक्षा मी ज्या चॅनलसोबत काम करते ते चॅनल स्पेसिफिकली टेक्निशियन्ससाठी खूप जास्त काम करतं आहे. आणि ते बघणं माझ्यासाठी खूपच, मला खूप कौतुक वाटतं की ॲक्टर्सचा विचार सगळेच करतात, पण अशी एक वाहिनी आहे जी टेक्निशियन्सचा विचार करते. आणि आय एम शुअर की येणाऱ्या पुढच्या काळात हे अजून ग्रो होत जाणार आहे. आणि नंबर्स वाईज टेलिव्हिजन खूप जास्त नंबर्स ग्रो करत आहे. म्हणजे जसं आधी आपण स्टार प्रवाहाला जे रेटिंग जायचं 14, म्हणजे मी देवयानी जेव्हा करत होते तेव्हा देवयानीने 17.4चा TRP क्रॉस केला होता, जो क्योंकि सास भी कभी बहुती नंतर कुठल्याच मालिकेने नव्हता केला. सो असा क्राऊड आहे आणि अशी लोकं आहेत, एवढा वास्ट ऑडियन्स आहे जो आपला टेलिव्हिजन बघतोय. आणि इट इज ग्रोईंग. आत्ताचे पण जे नंबर्स येत आहेत ते फॅब्युलस नंबर्स येत आहेत. म्हणजे किती लोकं तुमची सिरियल बघतायत आणि हे ग्रो होतच चाललं आहे. हे खूपच चांगली गोष्ट आहे आणि आय एम शुअर की येणाऱ्या पुढच्या काळात ते ग्रो होईल अजून. टी व्ही घराघरात आपल्याला पोहोचवतो कसं दादा? इतर सगळे सिनेमे तू करतो, सगळ्या वेगवेगळ्या भूमिका सगळ्या साकारतो, पण आम्हाला आठवड्याला तू त्या खुर्चीवर दिसतोस, हास्यजत्रेच्या खुर्चीवर आम्हाला दिसतोस आणि तू तितक्याच तन्मयतेने, तितक्याच प्रामाणिकपणे एका दुसरा वीक वगैरे समजा काही नसेल पॉसिबल, पण तिकडे तू असतोस मॅक्झिमम टाईम. ती खुर्ची तुला का महत्त्वाची वाटते? मला असं वाटतं की आत्ता तू ज्या पद्धतीने शिवानीला प्रश्न विचारलास त्यातनं एक गोष्ट सिद्ध होते की टेलिव्हिजन हे माध्यम आपण नाकारू नाही शकत. अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि मला या माध्यमाने खूप काही दिलं आहे, खूप. म्हणजे परवा मी कुठेतरी बोललो, मला आठवत नाही, मी पुण्याहून मुंबईला आलो दिग्दर्शक व्हायला, झालो अभिनेता आणि मला सगळ्यात पहिलं मोठं अवॉर्ड मिळालं गायक म्हणून, जे टेलिव्हिजनने दिलं. कित्येक वर्ष जी आपण म्हणजे डॉक्टर लागूंना म्हणतो नटसम्राट किंवा काय, तर अशा पद्धतीचं एक बिरुद अजिंक्य तारा नावाचं ते मला टेलिव्हिजनने दिलं. सो टेलिव्हिजनचं महत्त्व माझ्या आयुष्यात खूप आहे, मी ते नाकारू शकत नाही. आत्ता ज्या पद्धतीने मी सिनेमे म्हणजे डिरेक्ट करतोय किंवा काम करतोय त्या काळामध्ये डेली सोप करणं मला प्रॅक्टिकली पॉसिबल नाही.
पण मग याच्यामधला काहीतरी तोडगा, कारण मला टेलिव्हिजनच्या ऑडियन्सशी असलेली नाळ तोडायची नाही, मला त्यांच्याबरोबरचाही कनेक्ट ठेवायचा आहे, कारण तो मला महत्त्वाचा वाटतो. मग काय करता येईल वेगळं या शोधात मी होतो. त्याच्यात माझी बरीच गॅप गेली टेलिव्हिजनमध्ये. आणि मग माझा मित्र अमित फाळके सोनीचा, जो माझ्याकडे हा शो घेऊन आला, आणि याच्यातनं 2 उद्देश साध्य झाले की एकतर त्या म्हणजे तो रोल मी कधीच केला नव्हता जजचा. मी समोर केलं आहे, मी अँकरिंग केलं आहे टेलिव्हिजन शोजचं अनेक प्रकारे वेगवेगळ्या शोजमध्ये, पण मी जजिंग कधी केलं नव्हतं, ते मी पहिल्यांदा केलं. आणि परत एकदा टेलिव्हिजनच्या ऑडियन्सशी मला कनेक्ट राहता आलं, असे 2 उद्देश माझे होते जे साध्य झाले. त्यामुळे मला ती खुर्ची फार महत्त्वाची वाटते. अजून एका कारणासाठी की विनोद हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि शुद्ध विनोद हा तर फारच माझ्या आवडीचा विषय. आणि मोठे गोस्वामी गेली कित्येक वर्ष त्यांनी अनेक पिढ्या घडवल्यात, आणि ते दोघंही स्वच्छ नितळ विनोदाचे पाईक आहेत असं म्हटलं तर काही चुकीचं वावगं ठरणार नाही. त्यामुळे त्यांच्या इतके सिनियर असूनही आजच्या ह्युमरशी ते प्रचंड अपडेटेड आहेत दोघंही. त्यामुळे क्लीन ह्युमर मला पाहायला मिळतो. एक वेगळी एनर्जी असते हास्यजत्रेच्या सेटवर. त्या एका दिवसाच्या एनर्जीवर मी पुढचे 5 दिवस शूटिंग करण्यासाठी फ्रेश असतो. या अनेक कारणांसाठी मला ती खुर्ची महत्त्वाची वाटते, आणि छान पैसे मिळतात. टीव्हीचं छान आहे, सिनेमाचं छान आहे, पण तू मध्ये म्हणायला तुला नाटकाचं दिग्दर्शन करायचं आहे पुन्हा एकदा, ते जमून येत नाही वेळेच्या अभावी. नाही, एक तर आत्ता मी जे केलं नाटक आहे त्याचे आता 500 प्रयोग होतील, आता या वर्षभरात होतील. तू म्हणशील तसं फार उत्तम चाललं ते नाटक. वाडा चिरेबंदीचे शेवटचे 10 प्रयोग पण मी केले, आणि नाटक आम्ही बंद केलं. आता वाडा चिरेबंदीचा अमेरिका दौरा आहे, आणि तो तिकडच्या लोकांनी प्रचंड आग्रह केल्यामुळे तो दौरा पण मी करतोय. तिकडचे पण 10 प्रयोग अमेरिकेचे मी करतोय. त्याच्यामध्ये मला नाटक डिरेक्ट करायचं आहे, पण त्याच्या स्क्रिप्टवरती अजून जरा काम चालू आहे. कोणता विषय असणार त्यामागे? नाही, 2-3 चॉईसेस आहेत, मी त्यातनं निवडीन. पण एक प्रचंड सिरियस आहे, एक प्रचंड कॉमेडी आहे, आणि एक सस्पेन्स कॉमेडी आहे. पण त्याला मला मनासारखे ॲक्टर्स कशाला मिळत आहेत, निर्माता कोण मिळतं, प्रशांतनी केलं किंवा दिलीप जाधवने केलं, मला फार आवडेल, कारण भक्कम निर्माता पाहिजे नाटक चालवण्यासाठी. नितीन दादा, जसा हा विषय वेगळा आहे, यावेळेला मर्डर मिस्ट्री आहे, यापुढे तुम्हाला नेमके कसे सिनेमे बनवायचे? मेकर म्हणून असं ह्याच जॉनरचा सिनेमा वगैरे करायचा असं काही नाही. उत्तम स्क्रिप्ट, आउट ऑफ द बॉक्स स्क्रिप्ट, आणि आत्ताच्या ऑडियन्सला आवडणारं स्क्रिप्ट, असा सिनेमा करायचा. शिवानी, जसं मगाशी तू म्हणालीस की छान लवेबल रोमॅन्टिक गोष्ट करायची आहे, संजय जाधव दिग्दर्शित करायला असं तू म्हणालं, तर या निमित्ताने, मठाकडच्या निमित्ताने सगळ्या मेकर्सना, दिग्दर्शकांना, लेखकांना काय आव्हान करायचं की मी आहे इकडे, मैं हूँ यहाँ पे, काय सांगायचं तुला? नाही, मी फक्त एवढंच सांगेन की जर तुम्हाला वाटत असेल की मी त्या रोलसाठी फिट आहे, तर प्लीज डेफिनेटली मला यू कॅन अप्रोच मी. नाही, येतीलच असेच येतील, एवढंच आहे. पण मला असं वाटतं की त्या स्क्रिप्टसाठी तुम्ही ॲप्ट असलं पाहिजे. तर तुम्ही जर त्या डिरेक्टरला वाटतंय की तुम्ही काहीतरी वेगळं टेबलवरती आणू शकताय, तरच तो डिरेक्टर तुम्हाला अप्रोच करतो. आमचा शेवटचा टप्पा आहे की आमचे सगळे CCRची मंडळी आहेत जी कॉलेजमध्ये शिकतात सध्या, आणि ते लिखाणसुद्धा करतात कॉलेज फेस्टिवलचं, इतर बातम्यांचं. तर त्यांचे काही प्रश्न आहेत, तर आपण एक प्रश्न त्यांचा घेऊया. नाव सांगा आणि कॉलेजचं नाव सांगा, आणि मग प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझं नाव साक्षी मर्चंडे आणि मी साठी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तर प्रसाद सर, तुमच्यासाठी आणि मॅम तुमच्यासाठी प्रश्न होता की मालिका आणि चित्रपट यावेळी आपण म्हणजे तुम्ही इतके सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या भूमिकातून तुम्ही सर्वांसमोर आलेला आहात. तर मालिका आणि चित्रपट यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो एखादी कलाकृती करताना? मला असं वाटतं की मालिकांचं जग हे फार धावतं आहे, म्हणजे त्याला स्पीड आहे खूप. कारण बरेचदा आत्ता ती म्हणते की आता आजकाल बँकिंग खूप असतं एपिसोडचं, पण मी ज्या काळी मालिका करायचो त्याला मी आज शूटिंग केलेला एपिसोड उद्या संध्याकाळी टेलिकास्ट व्हायचा. त्यामुळे मी जो काळ अनुभवला आहे मालिकांचा, तो प्रचंड वेगवान असा काळ अनुभवला आहे, आणि त्याच ॲट द सेम टाईम
फिल्म ही फार शांतपणे करण्याची गोष्ट आहे, खूप विचार करून. कारण तेव्हा आता फिल्म डिजिटल झाल्या, पण तेव्हा आपण जेव्हा फिल्मवरती शूट करायचो, निगेटिव्हवर शूट करायचो, तेव्हा त्या एका डब्याची किंमत एवढी असायची की तो दिग्दर्शक कायम असं म्हणायचा, चल चल पटपट पटपट, म्हणजे रिहर्सल करा खूप आणि टेक करा. ते आज डिजिटलला कसं करा किती टेक, त्याने काही फरक पडत नाही, पण पूर्वीचा काळ तसा नव्हता. त्यामुळे फिल्मला फार अलर्टनेस असणं फार गरजेचं असायचं त्या काळी. आता असं झालं आहे की मालिका मी माझ्या मते 8 वर्ष केलीच नाही, त्यामुळे मला मालिकांचं जग आत्ता काय आहे ते मी त्याच्यावर मी भाष्य नाही करू शकत, कारण मग त्यात आत्ता काहीच अनुभव नाही. पण चित्रपटामध्ये मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीचे एक चित्रपट करतो आहे, एक चित्रपट 2-2 वर्ष 2.25 वर्ष, एका बाजूनी ते समाधानकारकसुद्धा आहे, कारण खूप अभ्यास करता येतो, खूप काही वाचता येतं, खूप लोकांशी बोलता येतं. पण थोडं निर्मात्याचा विचार करतात तो काळ थोडा कमी व्हायला पाहिजे असं मला अनुभवांती मला वाटायला लागलं आहे. अजून पटायला नाही लागलं, पण मला वाटायला लागलं आहे की एक 6-8 महिन्यामध्ये एका सिनेमाची प्रोसेस संपायला हवी, त्याच्या आर्थिक गणितांकडे बघता. नमस्कार, मी समीक्षा राणे, ढाणोकर महाविद्यालय. कोणतंही पात्र, मालिका असो किंवा चित्रपट, ते पात्र समोर आल्यावर ते करायचं की नाही या बाबतीतले तुमचे निकष कसे असतात? आत्ता मला असं वाटतं की जेव्हा मी आत्ता ही सिरियल घेतली मी, तेव्हा माझ्याकडे काही से होते की मला असं करायचं आहे, हे कॅरेक्टर करायचं आहे, ह्या कॅरेक्टरचं असं असलं पाहिजे. माझ्या 2-3 गोष्टी होत्या, माझं म्हणणं होतं. पण जेव्हा आपण फिल्म करतो, आपण नवीन असतो, तेव्हा आपण ते काम चूज करत नाही, ते काम आपल्याला चूज करतं आणि आपल्याला ते करायचं असतं, कारण आपण ते नवीन असतो आणि आपल्याला खूप प्रूव्ह करायचं असतं. सो हा जो फरक आहे तो मला खूप प्रामुख्याने जाणवतो. तू आता आता तू भूमिकांना नाही म्हणतोस की मला नाही करायची? हो म्हणतो बरेचदा. कशा भूमिका असतात साधारण? नाही असं नाही, असं पर्टिक्युलर सांगता नाही येणार, पण नाही मला ही आवडली भूमिका किंवा ही मी करावी असं मला नाही वाटत. त्याच्यात मला करण्यासारखं काही नाही आहे. किंवा तो म्हणाला नाही तुम्हीच करायला पाहिजे, तर मग मी म्हणतो हे बघ बाळा, मी पूर्ण वेळ व्यावसायिक अभिनेता आहे. माझं काही हॉटेल सांभाळून मी करतो आहे, नोकरी करून मी करतो आहे असं नाही. माझा पूर्ण वेळ व्यवसाय हा आहे, व्यावसायिक अभिनेता आहे मी. तुला वाटतं मी हे काम करावं असं तर मला पैसे दे उत्तम, तर तो उत्तम पैसे द्यायला तयार झाला तर मी करतो. शेवटी माझा व्यवसाय आहे, माझं कुटुंब आहे त्याच्यावर. त्यामुळे मला नाही पटलं तर मी नाही म्हणतो, त्याने आग्रह केला तर मी पैसे मागतो. आणि आता ज्या फिल्म्स माझ्याकडे येतात वाळवीनंतर मी असं म्हणू शकेन की मी म्हणू शकते की मला ही फिल्म नाही करावी वाटत आहे, किंवा मला नाही वाटत आहे की मी ह्यासाठी काहीतरी वेगळं पण आणू शकते. सो तो से असणं खरंच खूप गरजेचं असतं. आत्ता रिसेंटली तुला पटकन मला आठवलं म्हणून सांगतो, एक माणूस माझ्याकडे आला, त्याने मला 1 लाईन दिली एका कागदावर लिहून आणि मी ती वाचली. म्हटलं नाही मी नाही करणार आहे. तर म्हटलं का? म्हटलं अरे सेम विषयाची फिल्म मी केली. तो म्हणाला कुठली? तर मी म्हटलं गुलकंद. तर तो म्हणाला आपण थोडंसं बदलून काहीतरी करू. म्हणजे नाही, ह्याच्यात बदलून तू किती बदलणार मला माहिती, मी नाही करणार. तो म्हणाला सर तुम्ही जे मागाल ते पैसे देतो, पण तुम्ही करा. मी म्हटलं नाही, सेम पिक्चर मी परत कसा करू ना. मी आत्ता केलेली फिल्म आहे, मला त्याचा अख्खा विषय माहिती. तुझा कागद मी वाचतोय विषयाचा, ती ऑलमोस्ट 80-90% तशीच्या तशी फिल्म आहे. तर तो म्हणाला अशी कशी त्यांनी केली. म्हटलं अरे हे मला नको विचारूस, तू माझ्याकडे आलं, मला माहीत नाही तू काय लिहिलं आहेस ते. तर मी नाही केली मग. मी गंधर्व ठोंबरे, क.जे. सोमय्या, महाविद्यालय कला व वाणिज्य. तुम्ही परीक्षक आहात, दिग्दर्शक आहात, अभिनेते आहात. तुम्हाला कोणत्या भूमिकेत राहायला आवडतं? सगळ्या.
नमस्कार, मी सानिया कदम. मी मुलुंड वाणिज्य महाविद्यालयामध्ये शिकते. माझा प्रश्न नितीन सरांसाठी आहे. आम्ही ट्रेलरमध्ये बघितलं मूवीमध्ये काही ॲक्शन सीन्स पण आहेत, गन शॉट्स वगैरे आहेत, तर ते सीन्स शूट करताना काही अडचणी आल्या आहेत का? तसं फक्त ॲक्शनला प्रॉब्लेम येतो असं नाही, प्रत्येक सीनला थ्रिल असतंच रोज काही ना काही. आणि आता जास्त ॲक्शन आहेत, रोज वेगळ्या लोकेशनवर आणि रोज वेगवेगळ्या ॲक्शन्स होते, तर प्रॉब्लेम येतातच. फक्त शॉर्ट करणं आणि छान शॉट मध्ये ते परावर्तित करणं हे आमचं काम आणि आम्ही ते केलं आहे. प्रत्येक शॉटच्या आधी देवाचं नाव घ्यायचं की कोणाला काही लागलं नको. सेफ असू देत सगळे. मी आत्ता एक फिल्म केली रील स्टार नावाची, तर त्याचे ॲक्शन डिरेक्टर होता तो ते पण साऊथचे होते सगळे. तर ते प्रत्येक शॉटच्या आधी लिंबू वगैरे हे करतात माहिती प्रॉपर, की त्यांचा विश्वास आहे. आता आपण मी बघत होतो सगळं, मी म्हणलं की काय तो म्हणलं सर ये आम्हाला ओके. मग त्यांनी प्रत्येक आर्टिस्टवरनं ते लिंबू वळतात, ते कुंकू विंकू सगळं, मग उदबत्ती प्रॉपर. नमस्कार सर, माझं नाव वरद नंदगामे. मी CHM कॉलेज. सॉरी सर, काय नाव? वरद नंदगामे. वरद. हो. हां. मी CHM कॉलेज उल्हासनगरला शिकतो. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही आजपर्यंत खूप सारे कॅरेक्टर रोल्स केले, जसं की प्रभाकर पणशीकर झाले, भैरजी नाईक झाले, शिवाजी महाराज, आनंद दिघे. त्याच्यातला तुम्हाला वाटलेला सगळ्यात कठीण प्रसंग कुठला त्या सगळ्या रोल्समधला, किंवा कुठला एक जो तुम्हाला आत्तापर्यंत आवडलेला आहे? नाही, हे बघ, कठीण प्रसंग प्रत्येक कॅरेक्टर तुझ्यासमोर काही ना काहीतरी कठीण प्रसंग घेऊनच येतं, कारण ते तू आधी केलेलं नसतंस. फक्त जी नावं तू घेतलीस ती सगळी नावं फार मोठ्या व्यक्तिमत्वांची आहेत. म्हणजे पणशीकर काय, किंवा दिघे साहेब काय, किंवा छत्रपती शिवाजी महाराज, किंवा बहिर्जी नाईक, या सगळ्या व्यक्तिरेखा लोकांनी प्रचंड प्रेम केलेले आहेत. सो तुला एक भान कायम ठेवायला लागतं की लोकांचं त्यांच्यावरती असलेलं प्रेम तू केलेल्या कामामुळे डिवचलं जाणार नाही ना. म्हणजे मला दिघे साहेबांची भूमिका करताना प्रचंड टेन्शन होतं की जर माझं काम आवडलं नाही तर दिघे साहेबांवर प्रेम करणारे जे लाखो करोडो त्यांचे जे भक्त आहेत त्यांना मी कुठे दिसलो तर चायला मला मारतील की काय. अरे कारण प्रचंड मोठा वर्ग आहे जो त्यांना देव मानतो म्हणजे लिटरली देव मानतो. त्यांच्या देव्हाऱ्यात फोटो आहे दिघे साहेबांचा. तर दडपण होतं मला प्रचंड की नाही माझं काम आवडलं तर काय होईल. पण मला असं वाटतं त्या दडपणामुळेच बरं काम झालं असावं आणि त्या लोकांचं प्रेम आज जे मला मिळते ते त्याच्यामागे दिघे साहेबांचाच आशीर्वाद असावा. तो सच्चेपणा किंवा ती ऑथेंटिसिटी, म्हणजे कसं बोलू मला कळत नाही, पण तुला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायची आहे तर बॉस तो जिरेटोप, त्याच्या खालच्या केसांचा, त्या सगळ्या त्या याचं वजन, ती दाढी मिशी, हे तुला सहन केलं पाहिजे. त्याला पर्याय नाही. तुला दिघे साहेबांचा रोल करायचा तर तुला दात लावून बसलं पाहिजे. मी 55 दिवस जेवलो नाही, फक्त लिक्विडवर शूटिंग केलं आहे, कारण मला जेवताच यायचं नाही. मी जेवलो की नॉनव्हेज डाएट चालू होतं. जेवायला मी चिकन जेवायला लागलो तो रस्सा पडायचा दाढीत. तो दाढीत पडला की अख्खी दाढी काढून धुवायला लागायची. अख्खं युनिट 1 तास माझ्यामुळे थांबलं. तर ते बरं नाही ना. इट इज नॉट प्रोफेशनल. त्यामुळे मी फक्त लिक्विडवर असायचो. ताक, ज्यूस, ब्लॅक कॉफी, लस्सी, नारळ पाणी एवढ्यावरच. सो ते करायचं तर त्याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्हाला पेलता आल्या पाहिजेत आणि तुम्ही कुणाचं काम करत आहे याचं तुम्हाला भान पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर हे कठीण प्रसंग घेऊनच येतं. त्याला तुम्ही धीराने सामोरं जायला पाहिजे. नमस्कार, माझं नाव अर्पिता पाटील. मी रुईया कॉलेजची विद्यार्थिनी आहे. माझा प्रश्न सरांना असा आहे की तुम्ही सुरुवातीला सांगितलं की धर्मवीरबद्दल सांगितलं की धर्मवीर भूमिका असेल त्यातील किंवा चित्रपटाने तुम्हाला बरंच काही दिलं. तर माझा प्रश्न असा असेल की जिलबीनंतर ॲज अ करिअर म्हणून आयुष्यात काही बदल जाणवला का? अजून आलाच नाही आहे जिलबी. तो आल्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे त्याच्यावर होईल. नाही म्हणजे
काम करून असेल किंवा त्यातला अनुभव काम करून? नाही तसं वेगळं म्हणजे आता हा दिग्दर्शक माझ्यासाठी नवीन असता तर वेगळा अनुभव असता. याच्यावर मी अनेक वर्ष काम केल्यामुळे तो कशा पद्धतीने काम करतो, त्याला काय अपेक्षित असतं हे आता मला माहिती झालं आहे, कारण मी खूप वेगवेगळे सिनेमे त्याच्याबरोबर केलेत. बरं, जिलबी हा काही माझ्या करिअरमध्ये बदल घडवणारा चित्रपट नाही. बदल घडलाच तर तो स्वप्नील जोशीच्या करिअरमध्ये घडू शकतो, कारण तो मध्यवर्ती भूमिकेत आहे. माझी काय मला सांगता येत नाही, पण माझी भूमिका छोटी आहे, महत्त्वाची आहे, पण माझी भूमिका छोटी आहे. पण आमचे गुरुजी आहेत मोहन जोशी, त्यांनी मला सुरुवातीच्या काळात एक सल्ला दिला होता. मोहन जोशी म्हणजे अभिनेते मोहन जोशी. मला म्हणाले की प्रसाद ऐका, तू हिरो करतोयस, तू व्हिलन करतोयस आणि कॅमिओ करतोयस आणि वेगवेगळ्या भूमिका करतोयस, मस्त मस्त. एक लक्षात ठेव, तू किती व्हर्सटाईल आहेस हा भाग बाजूला ठेव. तुला कुठला निर्माता आणि दिग्दर्शक किती वेळा रिपीट करतो त्याच्यावर ठरतं तू सक्सेसफुल ॲक्टर आहेस का नाही. तर या न्यायाने आत्ता मी 1% सक्सेसफुल आहे, कारण नितीननी वारंवार मला रिपीट केलं आहे, प्रवीण तरडेंनी मला रिपीट केलं आहे, विजू मानेंनी मला रिपीट केलं आहे, सुभाष फडकेंनी मला रिपीट केलं आहे, तानाजी घाडगेंनी मला रिपीट केलं आहे. सो तुमच्या करिअरमध्ये कुठली फिल्म काय बदल घडवेल हे तू कधीच सांगू शकत नाही, कधीच सांगू शकत नाही. मला माहिती होतं का धर्मवीर सारखी भूमिका 25 सिनियर ॲक्टर्सचे ऑडिशन झाल्यानंतर मला मिळणार आहे? मला नव्हतं माहीत. किंवा माझ्याकडनं ते काम या पद्धतीने होईल मला नव्हतं माहीत. किंवा तो चित्रपट एवढाच चालेल, लोकांचा एवढा रिस्पॉन्स मिळेल मला नव्हतं माहीत. आपण आशादायी राहणं महत्त्वाचं आहे. सो जिलबी चित्रपट डेफिनेटली खूप चालेल आणि त्याच्यामुळे माझ्या बायोडाटामध्ये अजून एक सुपरहिट चित्रपट जमा होईल, एवढं नक्की. आपण इंटरव्ह्यू संपवूया. थँक्यू सो मच, तुम्ही सगळे इकडे आलात त्यासाठी खूप खूप थँक्यू.